Good morning, student. In today's lecture, we learn about the concept of personality. In that, we learn about the introduction, then the meaning of personality, then definition of personality, and nature or the features of the personality. So, we start with first introduction. The term personality is used very often in our daily life. We use the term placing personality, aggressive personality, adamant personality, and so on. Motivation deal with the specific aspects of the human behavior, but a personality takes a whole person concept because it affects the various psychological processes. A person personality gets sharp by the influence exerted by the people around him, the experience and the interaction with the people. Sharp is a personal attributes and value in the life. Personality develop and become a mature as a person grows up in the age and experience. Marketer use a personality traits to appeal to the consumer. Even in advertising, a certain personality traits are considered for the communicating the advertising message. Here we are concerned mainly with the consumer personality. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले की पर्सनॅलिटी कॉन्सेप्ट जी आहे किंवा पर्सनॅलिटी टर्म जी आहे ते आपण डेली लाईफमध्ये अगदी इझिली त्या ठिकाणी यूज करत असतो. मग त्या ठिकाणी प्लेसिंग पर्सनॅलिटी असेल, त्याचबरोबर अग्रेसिव्ह पर्सनॅलिटी असेल किंवा ॲडमंट पर्सनॅलिटी असेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या टर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पर्सनॅलिटी कॉन्सेप्ट जी आहे किंवा टर्म पर्सनॅलिटी जी आहे हे आपण डेली लाईफमध्ये अगदी डेली यूज त्या ठिकाणी करत असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मोटिवेशन फॅक्टर जो आहे तो प्रत्येक ह्युमन बिंगच्या एका ठराविक स्पेसिफिक अस्पेक्टबरोबर त्या ठिकाणी आपल्याला डील करताना दिसून येतो. परंतु त्या ठिकाणी पर्सनॅलिटी जी आहे ही त्या ठिकाणी पूर्ण ह्युमन बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट करताना किंवा त्याच्यावरती आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. कारण पर्सनॅलिटी फॅक्टर जो आहे तो वेगळ्या प्रकारच्या सायकोलॉजिकल प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्व असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी जी आहे ती कशा गोष्टीवरती डिपेंड असते किंवा कोणत्या गोष्टीवरती डिपेंड असते, तर त्याच्या अवतीभोवती असणारे जे काही व्यक्ती असतील किंवा त्याच्या भोवताली असणारे जे काही इतर फॅक्टर जे आहेत त्याच्यानुसार त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आलेला एक्सपिरियन्स असेल, त्याचबरोबर एखाद्या गोष्टीवरचा आपला विश्वास असेल किंवा इतर जे काही फॅक्टर असतील त्याच्यानुसार त्या ठिकाणी पर्सनॅलिटी जी आहे ती डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येते. मग एखाद्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी जी आहे ती त्या ठिकाणी तो एजनुसार किती ग्रो होतो आहे, त्याला त्या ग्रो होण्याबरोबरच त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल एक्सपिरियन्स किती आहे याच्यानुसार त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही झालेली आपल्याला दिसून येते किंवा त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी जी आहे ती या गोष्टींवरून आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. मग प्रत्येक मार्केटर जो आहे ती ही पर्सनॅलिटी ट्रीट जी आहे ती त्या ठिकाणी यूज करून त्या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियर आपल्याला किंवा कंझ्युमरबरोबर इंटरॅक्शन आपल्याला करताना दिसून येतात. म्हणजेच एखादा ॲडव्हर्टायझिंग मेसेज जरी तयार करायचा असेल तर वेगळ्या प्रकारचे जे काही पर्सनॅलिटी आहेत त्या एका पर्सनॅलिटीवर फोकस करून त्यानुसार त्या ठिकाणी आपला मेसेज जो आहे ॲडव्हर्टायझिंग मेसेज जो आहे तो त्या ठिकाणी कम्युनिकेट केला जातो. तर या पूर्ण कॉन्सेप्टमध्ये आपण त्या ठिकाणी मेनली फोकस जो आहे तो आपला कंझ्युमर पर्सनॅलिटीवरती असणार आहे. म्हणजेच कंझ्युमर पर्सनॅलिटी कशा पद्धतीची असते त्याच्याविषयीचं इन्फॉर्मेशन ही या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट इज मीनिंग और कॉन्सेप्ट ऑफ पर्सनॅलिटी और द व्हॉट इज पर्सनॅलिटी. The term personality is used in different way. It is used to refer to some of the traits of the person, or it refers to the unitary way of the responding the particular situation. Behavioral scientists use the concept personality to identify and describe the distinctive uniqueness of the individual and their specific pattern of the behavior while coping with living. तर या ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटीचं मिनिंग किंवा कॉन्सेप्ट ऑफ पर्सनॅलिटी किंवा पर्सनॅलिटी म्हणजेच नेमकं काय ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर पर्सनॅलिटी टर्म जी आहे ती वेगवेगळ्या वेच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिफरंट वेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेली दिसून येते. तर थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की पर्सनॅलिटी ही त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या ट्रीट्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला युनिटरी वेच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या ट्रीट्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेली दिसून येते. तर पर्सनॅलिटीचा यूज कोणकोणत्या गोष्टीसाठी केला जातो, तर एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये एखादी व्यक्ती कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करू शकते हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला पर्सनॅलिटी ही यूज केलेली दिसून येते. त्याचबरोबर बिहेवियरल सायंटिस्टच्या माध्यमातून बघितलं तर पर्सनॅलिटी कॉन्सेप्ट जी आहे ती एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती जो आहे तो इतर व्यक्तीपेक्षा युनिक कशा पद्धतीचा आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा त्यांच्यामधला जो काही दोन व्यक्तीमधला डिफरन्स जो आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी, तो डिस्क्राईब करण्यासाठी पर्सनॅलिटी कॉन्सेप्ट ही यूज केली जाते.
त्याचबरोबर आपण एखादे आपलं लाईफ जगत असताना त्या ठिकाणी आपलं बिहेवियर कशा पद्धतीने असणार आहे, आपलं बिहेवियरल पॅटर्न कशा पद्धतीचं असणार आहे किंवा स्पेशल बिहेवियरल पॅटर्न कशा पद्धतीचं असणार आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी पर्सनॅलिटी फॅक्टर ही त्या ठिकाणी यूज केली जाते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीने वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्सनॅलिटी कॉन्सेप्ट जी आहे ती वेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला यूज केलेली दिसून येते. Personality is a comprehensive concept and rather an all-embracing one. The way in which an individual understands the world, his place or position in it, things which motivate him, and the way in which he learns are all aspects of the personality. In brief, the personality represents a pattern of characteristics, way of thinking, feeling, and behaving that constitute the individual distinctive method of relating to the environment. Personality indicates the way in which the individual influences the other through his external appearance or activities. तर या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पर्सनॅलिटी कॉन्सेप्ट जी आहे ती एक कम्प्रेहेन्सिव्ह म्हणजेच व्यापक अशी कॉन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. कारण पर्सनॅलिटीमध्ये वेगवेगळे फॅक्टर जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला इन्क्लूड असलेले दिसून येतात. मग त्या ठिकाणी एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे त्याचं वर्ल्ड कशा पद्धतीचं आहे किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ते एखादे पूर्ण जग कशा पद्धतीने अंडरस्टँड करते तो फॅक्टर असेल. मग त्या पूर्ण जगामध्ये आपलं स्थान, आपली प्लेस किंवा आपलं पोझिशन काय आहे ते अंडरस्टँड करणं असेल किंवा त्या पूर्ण वर्ल्डमध्ये आपण कोणत्या फॅक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोटिवेट होतो आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं असेल किंवा कोणत्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आपण लर्न करतो आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा या सर्व अस्पेक्टचा मिळून त्या ठिकाणी पर्सनॅलिटी ही डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच थोडक्यात एका वर्ल्डमध्ये किंवा पूर्ण जगामध्ये आपण कोणत्या पोझिशनवरती आहोत, आपल्याला कोणकोणत्या फॅक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोटिवेशन मिळतं आहे किंवा आपल्यावरती त्याचा इफेक्ट होतो आहे, त्याचबरोबर आपली त्यामध्ये पोझिशन काय आहे, आपण कोणकोणत्या गोष्टी कशा माध्यमातून त्या ठिकाणी लर्न करतो आहे या सर्व अस्पेक्टचा मिळून त्या ठिकाणी पर्सनॅलिटी ही डेव्हलप झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पर्सनॅलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली जगण्याची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, प्रत्येक व्यक्तीची जी काही जगण्याचा पॅटर्न जो आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती त्या ठिकाणी रिप्रेझेंट केली जातात. त्याचबरोबर आपण एखाद्या गोष्टीबद्दल कशा पद्धतीने थिंकिंग करतो आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार करतो आहे हे पर्सनॅलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं जातं. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीबद्दलचे फिलिंग्स असतील किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचे फिलिंग्स असतील, एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिहेव करणार आहोत, आपलं बिहेवियर कशा पद्धतीचं असणार आहे या सर्व गोष्टींच्या माध्यमातून पर्सनॅलिटी ही त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात पर्सनॅलिटीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटमध्ये आपण बिहेव करत असताना किंवा इन्व्हायरमेंटमध्ये आपण रिप्रेझेंट होत असताना त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी डिसिजन घेत असतो किंवा आपण इतर व्यक्तींपेक्षा आपण वेगळे कशा पद्धतीने आहोत हे देखील पर्सनॅलिटीच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं. त्याचबरोबर पर्सनॅलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आपले जे काही एक्सटर्नल अपिअरन्स असतील किंवा एक्सटर्नल ॲक्शनच्या माध्यमातून आपण इतर व्यक्तींवरती त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स करतो आहे की इतर इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती कशा पद्धतीने ठिकाणी इन्फ्लुएन्स करतो आहे हे देखील पर्सनॅलिटीच्या माध्यमातून इंडिकेट केलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जो आहे तो इन्व्हायरमेंटमध्ये किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये कशा पद्धतीने जगतो आहे, कोणकोणत्या गोष्टीवरती जास्तीत जास्त फोकस करतो आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी, त्याचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, त्याचं डिसिजन कशा पद्धतीने घेतो आहे ह्या गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी पर्सनॅलिटी कॉन्सेप्ट ही यूज केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज डेफिनेशन ऑफ पर्सनॅलिटी. According to Shipman and Canuck, personality can be defined as those inner psychological characteristics that both determine and reflect how a person responds to his or her environment. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटीची डेफिनेशन दिलेली आहे. तर फर्स्ट डेफिनेशन आहे ती म्हणजे शिपमन अँड कनुक यांनी दिलेली आहे. तर शिपमन आणि कनुक यांच्या मते पर्सनॅलिटी म्हणजेच काय, तर अशा प्रकारची इनर सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स जी आपल्यावरती कशा पद्धतीने डिटरमाइन करतात किंवा आपल्यावर कशा पद्धतीने रिफ्लेक्ट करतात, ज्याच्या माध्यमातून एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती त्याच्या इन्व्हायरमेंटमध्ये होणारे जे काही बदल असतील त्याच्यावरती कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो आहे किंवा त्याचं लाईफ जगत असताना वेगळ्या सिच्युएशनमध्ये तो कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो आहे, मग त्याची ती कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणती आहेत त्यालाच तरीकडे आपण पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण इन्व्हायरमेंटमध्ये जगत असताना आपण त्या गोष्टीवरती कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो आहे, मग हे रिस्पॉन्ड करत असताना आपण कोणकोणती कॅरेक्टरिस्टिक्स, सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आपण यूज करत असतो आणि ती सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या बिहेवियरवरती कशा पद्धतीने त्या ठिकाणी डिटरमाइन करत असतात किंवा कशा पद्धतीने रिफ्लेक्ट त्या ठिकाणी होत असतात, त्यालाच त्या ठिकाणी आपण पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू गॉर्डन डब्ल्यू अल्पोर्ट, the dynamic organization within the individuals of those the psychological system that determine his unique adjustment to environment.
तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिली आहे म्हणजेच अकॉर्डिंग टू गॉर्डन डब्ल्यू एल्पोर्ट, तर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सायकोलॉजिकल सिस्टमची त्या ठिकाणी एक डायनॅमिक ऑर्गनायझेशन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते आणि ज्याच्या माध्यमातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती त्याच्या इन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने युनिक पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट करताना दिसून येतात. मग ही जी काय सायकोलॉजिकल सिस्टम आहे त्यालाच त्या ठिकाणी आपण पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती इन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी जे काही युनिक पद्धतीने ॲडजस्टमेंट करत असते, मग ती ॲडजस्टमेंट करत असताना कोणकोणत्या प्रकारचे सायकोलॉजिकल सिस्टम त्या ठिकाणी यूज करत असते किंवा कोणकोणत्या प्रकारचे सायकोलॉजिकल फॅक्टर त्या ठिकाणी यूज करत असते, त्यालाच त्या ठिकाणी आपण पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं. अशा पद्धतीची डेफिनेशन ही या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट इज नेचर ऑर द फीचर ऑफ पर्सनॅलिटी. म्हणजेच पर्सनॅलिटीची कोणकोणती नेचर आहेत किंवा कोणकोणती फीचर त्या ठिकाणी आहेत ही या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज पर्सनॅलिटी इज अ रिफ्लेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेफरन्सेस ऑर डिफरन्सेस. इट इज एन accepted fact that the two individuals are not alike and their attitude and interests differ. Their mode of behavior and ability to surrounding environment are also not uniform. Personal qualities or the traits also vary from person to person. Each individual personality consists of an unique combination of traits, and such combination will not be present in the case of other individual. However, the few common traits may be visible in the some person. It is also possible to classify the individual into the small group based on the some common traits. This is one important feature of the human personality. Personality reflects the individual differences. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फीचर दिले, त्यामध्ये सांगितलं की पर्सनॅलिटी जी आहे याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे काही प्रेफरन्सेस असतील किंवा जो काही इंडिव्हिज्युअल व्यक्तींमध्ये असणारा जो काही डिफरन्स जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्ट झालेला दिसून येतो. तर तो कशा पद्धतीने, तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे किंवा दोन इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्या असतील त्या कधीही त्या ठिकाणी आपल्याला एकसारख्या असलेल्या दिसून येत नाही. त्यांचा ॲटिट्यूड असेल किंवा त्यांचा इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला नेहमीच चेंज असलेला दिसून येतो. म्हणजेच दोन व्यक्तींमधला ॲटिट्यूड असेल किंवा त्यांचा इंटरेस्ट जो आहे तो नेहमी आपल्याला वेगवेगळा असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या सराउंडिंग इन्व्हायरमेंटबरोबर आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिहेव करतो आहे त्याचे मेथड देखील आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे असलेले दिसतात. म्हणजे दोन व्यक्तींमध्ये युनिफॉर्मिटी जी आहे ती आपल्याला कोणत्याही पद्धतीने असलेली दिसून येत नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला पर्सन टू पर्सन जी काही पर्सनल क्वालिटीज असतील म्हणजेच व्यक्तीनुसार त्या ठिकाणी पर्सनल क्वालिटीज देखील आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्ती जे आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे तो ठिकाणी वेगळ्या पर्सनॅलिटीच्या त्या माध्यमातून त्या ठिकाणी युनिक कॉम्बिनेशन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच वेगळ्या ट्रायल्सचं त्या ठिकाणी युनिक कॉम्बिनेशन हे प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं आणि ते जे काही कॉम्बिनेशन जे आहे ते इतर व्यक्तींमध्ये किंवा इतर इंडिव्हिज्युअल व्यक्तींमध्ये आपल्याला असलेलं दिसून येत नाही. म्हणजेच एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीमध्ये असणारे जे काही कॉमन ट्रेट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फॅक्टर असतील ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याचा ॲटिट्यूड असेल त्याचा इंटरेस्ट असेल तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये मिळेलच असं नाही, तर दोन्ही व्यक्तींमध्ये आपल्याला वेगवेगळा डिफरन्स हा त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे आहेत त्या पर्सनॅलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे कॉमन ट्रिक्सनुसार त्या ठिकाणी आपल्याला ग्रुप जे आहे ते करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की पर्सनॅलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्ती जो आहे यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो रिफ्लेक्ट करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात दोन व्यक्तींमधला जो काही डिफरन्स आहे तो आयडेंटिफाय करायला पर्सनॅलिटीच्या माध्यमातून मदत झालेली दिसून येते. Next is personality of an individual is more stable, consistent and enduring. It is observed that all individual has adopted a consistent pattern of responding to all the internal and external factor of an environment. How the individual will react to an internal and external situation will depend on his ability to be consistent and his power of endurance. In the brief, personality is consistent and enduring but can be changed under the certain situation. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले, त्यामध्ये सांगितलं की पर्सनॅलिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज मोर स्टेबल, कन्सिस्टंट अँड एन्ड्युरिंग. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक इंडिव्हिज्युअलिटीची जी काही पर्सनॅलिटी जी आहे ही त्या ठिकाणी स्टेबल असलेली दिसून येते किंवा कन्सिस्टंट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे जे काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत मग इंटरनल फॅक्टर असेल किंवा एक्सटर्नल फॅक्टर जे असतील त्याच्यावरती प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ही कन्सिस्टंट ठिकाणी आपल्याला कन्सिस्टंट रिस्पॉन्ड किंवा कन्सिस्टंट पॅटर्नमध्ये ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्ड करताना दिसून येते.
त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की वेगळ्या प्रकारचे जे काही इंटरनल किंवा एक्सटर्नल सिच्युएशन जे आहेत त्याच्यावरती देखील अगदी कन्सिस्टंट रिस्पॉन्स हे तरीक्याने आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या माध्यमातून दिलेले दिसून येतात. मग हे का होतं तर त्याची पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला कन्सिस्टंट तरीक्याने आपल्याला असलेली दिसून येते किंवा प्रत्येक व्यक्तीची जी काही इंडिव्हिज्युअल व्यक्तीची पर्सनॅलिटी जी आहे ती स्टेबल किंवा कन्सिस्टंट तरीक्याने आपल्याला असलेली दिसून येते. परंतु काही सिच्युएशनमध्ये ही जी काही पर्सनॅलिटी जी आहे ती कुठेतरी आपल्याला चेंज झालेली दिसून येते. म्हणजेच काही सर्टन सिच्युएशनमध्ये जी काही कन्सिस्टन्सी असेल किंवा स्टॅबिलिटी असेल ही कुठेतरी आपल्याला चेंज झालेली दिसून येते. परंतु मोस्ट ऑफ द सिच्युएशनमध्ये पर्सनॅलिटी जी आहे ही तरीक्याने आपल्याला स्टेबल एकसारखी तरीक्याने कन्सिस्टंट तरीक्याने आपल्याला असलेली दिसून येते. त्यामुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती एखाद्या सर्टन सिच्युएशनमध्ये इंटरनल फॅक्टर सिच्युएशन असेल किंवा एक्सटर्नल इन्व्हायरमेंटची सिच्युएशन असेल त्याच्यावरती आपल्याला कन्सिस्टंटली सिमिलर सारख्या पद्धतीचे रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन ही आपल्याला देताना दिसून येतात. Next is personality can change. It is normally accepted that the personality of an individual tend to be consistent and enduring, but there could be the change in his personality due to the certain event, situation, or the circumstances. Personality can be undergo change due to the some happening such as death of the close family member, marriage, career promotion, etc. Even the personality may change due to the gradual maturing process. In addition, the change in the individual personality is possible by building a strong brand personality. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच पर्सनॅलिटी कॅन चेंज. म्हणजेच नॉर्मली जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीची काही पर्सनॅलिटी जी आहे ही तरीक्याने आपल्याला कन्सिस्टंट किंवा एन्ड्युरिंग तरीक्याने आपल्याला असलेली दिसून येते किंवा नॉर्मल जी स्टेबल जी आहे ही पर्सनॅलिटी आपल्याला असलेली दिसून येते. परंतु काही सर्टन इव्हेंटच्या माध्यमातून असेल किंवा सर्टन सिच्युएशनच्यामुळे असेल किंवा काही सर्कमस्टन्सेसमुळे जी आहे ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीची पर्सनॅलिटी जी आहे ती चेंज झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच तरीक्याने वेगळ्या गोष्टी तरीक्याने आपल्या जीवनामध्ये घडत असतात. मग या काही चेंजेसमुळे किंवा काही इव्हेंटमुळे असेल काही सिच्युएशनमुळे असेल ही पर्सनॅलिटी जी आहे ती प्रत्येक व्यक्तीची आपल्याला काही वेळेला चेंज झालेली दिसून येते. म्हणजेच एखादा क्लोज फॅमिली मेंबर असेल त्याची डेथ झाली असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं मॅरेज झालं लग्न झाल्याच्या नंतर असेल किंवा करिअरमध्ये प्रमोशन मिळाल्यामुळे असेल त्या ठिकाणी पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला चेंज झालेली दिसून येते. त्याचबरोबर काही वेळेला त्या ठिकाणी ग्रॅज्युअल मॅच्युरेटिंग प्रोसेसमुळे म्हणजेच एखादी व्यक्ती जी काही मॅच्युअर होत जाते त्या मॅच्युअर होण्याबरोबरच त्याची पर्सनॅलिटीमध्ये देखील आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने काही सिच्युएशनमुळे असेल काही इव्हेंटमुळे असेल किंवा काही सर्कमस्टन्सेसमुळे असतील त्या ठिकाणी पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला चेंज झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी पर्सनॅलिटी स्ट्रॉंग ब्रँड पर्सनॅलिटी याच्यामुळे देखील त्या ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटी जी आहे ती चेंज झालेली आपल्याला झालेली दिसून येते. अशा पद्धतीने वेगळ्या इव्हेंटमुळे काही वेळेला इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काही पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला चेंज देखील झालेली दिसून येते. परंतु मोस्ट ऑफ द सिच्युएशनमध्ये पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला स्टेबल आणि कन्सिस्टंट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी इज अ डायनॅमिक अँड कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट देन जस्ट द मेन पर्सनल ट्रेट्स इन द पर्सन. Describe a personality is a aggressive, arrogant, pleasing, friendly is not an adequate explanation of a personality. It is a dynamic concept which change with the life of an individual. Describe the growth and development of the human psychological setup. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच पर्सनॅलिटी इज अ डायनॅमिक अँड कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पर्सनॅलिटी जी आहे ही एक डायनॅमिक आणि कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. तर सध्या जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पर्सनॅलिटी जी आहे ही अग्रेसिव्ह पर्सनॅलिटी आहे किंवा ॲरोगंट पर्सनॅलिटी आहे, प्लेसिंग पर्सनॅलिटी जी आहे किंवा फ्रेंडली पर्सनॅलिटी आहे असं ठिकाणी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं दिसून येतं. परंतु हे एक्सप्लेनेशन जे आहे पर्सनॅलिटीचं हे ॲडिक्वेट नाही. कारण का तर पर्सनॅलिटी ही एक डायनॅमिक कॉन्सेप्ट असल्यामुळे त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये व्यक्तीच्या लाईफमध्ये ज्याप्रमाणे त्या ठिकाणी चेंज होत जातात त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला त्याचा सायकोलॉजिकल सेटअप जो आहे तो देखील आपल्याला चेंज झालेला दिसून येतो किंवा तो जो आहे तो ठिकाणी ग्रोथ झालेला किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आपल्याला झालेली दिसून येते. मग पर्सनॅलिटी कॉन्सेप्टच्या माध्यमातून हे जे काही चेंजेस असतील किंवा ही जी काही सायकोलॉजिकल सेटअपमध्ये होणारी ग्रोथ आहे ही त्या ठिकाणी आपल्याला डिस्क्राईब केलेली किंवा रिप्रेझेंट केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळेच पर्सनॅलिटी फॅक्टर जो आहे किंवा पर्सनॅलिटी जी आहे ही एक त्या ठिकाणी आपल्याला डायनॅमिक आणि कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी स्टडी इज इम्पॉर्टंट अँड युजफुल टू मार्केटर. गिवन द कंझ्युमर डिफरंट अँड डिस्टिंक्ट पर्सनॅलिटी ट्रेट्स द मार्केटर शुड बी एबल टू आयडेंटिफाय these traits and find out how these traits influence in the buying behavior. The projects his personality or an image that has an appeal to the consumer. Marketers are
remodeling the project personality and image to suit the image or the personality of the consumer. नेक्स्ट तरीकेने आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच पर्सनॅलिटी स्टडी इज इम्पॉर्टंट अँड युजफुल टू द मार्केटर. म्हणजेच तरीकेने आपल्याला लक्षात येईल की पर्सनॅलिटी स्टडी जो आहे तो प्रत्येक मार्केटरसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आणि युजफुल असलेला दिसून येतो. कारण का तर पर्सनॅलिटी स्टडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर डिफरन्स जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय झालेले दिसून येतात. म्हणजेच कन्झ्युमर डिफरन्स कशा पद्धतीने आहे किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तींमध्ये डिफरन्स कशा पद्धतीने असतात हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय झालेले दिसून येतात. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे पर्सनॅलिटी ट्रेट जे आहेत त्या देखील त्या ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटी स्टडीच्या माध्यमातून आयडेंटिफाय झालेल्या दिसून येतात. मग मार्केटर काय करत असतात तर हे वेगळ्या प्रकारचे कन्झ्युमर डिफरन्स असतील किंवा पर्सनॅलिटी ट्रीट जे असतील ते आयडेंटिफाय करून त्याचा त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो किंवा त्या काही जी ट्रीट आहेत त्याचा कन्झ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो किंवा इन्फ्लुएन्स कशा पद्धतीने होत असतो त्याचा स्टडी त्या ठिकाणी केला जातो. आणि त्याच्यानुसार आपलं जे काही प्रोडक्ट डेव्हलपमेंट जे आहे ही त्या ठिकाणी केलं जातं. मग आपली प्रोडक्टची पर्सनॅलिटी असेल किंवा प्रोडक्टचा इमेज जी आहे ती कन्झ्युमरच्या पर्सनॅलिटीबरोबर आणि कन्झ्युमरच्या इमेजबरोबर कशा पद्धतीने सूट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पर्सनॅलिटी कॉन्सेप्ट जी आहे किंवा पर्सनॅलिटी स्टडी जो आहे तो प्रत्येक मार्केटरसाठी आपल्याला इम्पॉर्टंट असलेला दिसून येतो. कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या प्रकारचे काही प्रोडक्ट जे आहेत ती प्रोडक्ट पर्सनॅलिटी डेव्हलप करणं असेल किंवा प्रोडक्ट इमेज जी आहे किंवा ब्रँड अवेअरनेस जो आहे किंवा ब्रँड पर्सनॅलिटी जी आहे ती डेव्हलप करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. Next is personality is sum total of the relatively fixed components or the dynamic components which people acquire either genetically or the environmentally. म्हणजेच नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले त्यामध्ये आपल्याला सांगितलं की पर्सनॅलिटी जी आहे ही वेगळ्या प्रकारचे जे काही फिक्स कॉम्पोनंट्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे डायनॅमिक कॉम्पोनंट जे आहेत हे मिळून त्या ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटी ही डेव्हलप झालेली दिसून येते. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे फिक्स कॉम्पोनंट असतील किंवा वेगळ्या प्रकारचे डायनॅमिक कॉम्पोनंट जे आहेत हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीमध्ये कशा पद्धतीने आहेत त्याची टोटल करून त्या ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटी ही जी आहे ती आपल्याला तयार झालेली दिसून येते. मग हे जे काही फिक्स कॉम्पोनंट्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे डायनॅमिक कॉम्पोनंट जे आहेत ते काही वेळेला त्या ठिकाणी जेनेटिकली आपल्याला मिळत असतं तर काही वेळेला इन्व्हायरमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बिल्ड झालेले दिसून येतात. म्हणजेच आपल्या जीन्स असतील त्या जीन्सच्या माध्यमातून काही वेळेला फिक्स कॉम्पोनंट असतील किंवा डायनॅमिक कॉम्पोनंट जे असतील ती त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला मिळालेले दिसून येतात. तर काही वेळेला इन्व्हायरमेंटल फॅक्टरच्या माध्यमातून फिक्स कॉम्पोनंट आणि डायनॅमिक कॉम्पोनंट जे आहेत ते आपल्याला मिळालेले दिसून येतात आणि याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची काय पर्सनॅलिटी जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट द इंडिव्हिज्युअल ट्रेट्स अँड डिफरन्सेस. इनर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल आर युनिक टू हिज पर्सनॅलिटी. Traits of individual may be similar, but the personality as a whole will be the distinctive to each individual. No two individual personalities can be alike and identical. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले त्यामध्ये सांगितलं की पर्सनॅलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे काही ट्रीट्स असतील ते आपल्याला रिफ्लेक्ट झालेले दिसून येतात. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल व्यक्तीमधला जो काही डिफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी आपल्या पर्सनॅलिटीच्या माध्यमातून रिफ्लेक्ट झालेला दिसून येतो. कारण का तर त्या ठिकाणी प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काय पर्सनॅलिटी जी आहे ते त्याच्या इनर कॅरेक्टरिस्टिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बिल्ड झालेली दिसून येते. म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या इंडिव्हिज्युअल व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची युनिक कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येतात. मग त्यानुसार जी पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. त्यामुळेच पर्सनॅलिटीच्या माध्यमातून जे काही इंडिव्हिज्युअल व्यक्तीमधला डिफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करायला मदत झालेली दिसून येते. तर काही वेळेला त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीमध्ये जे काही ट्रीट्स असतील ते सिमिलर असतात परंतु पर्सनॅलिटी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. म्हणजे जरी ट्रीट्स त्या ठिकाणी सेम असले किंवा सिमिलर असले तरी पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला चेंज असलेले दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी पर्सनॅलिटीच्या माध्यमातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीमधला असणारा जो काही डिफरन्स जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायला मदत झालेली दिसून येते. कारण पर्सनॅलिटी जी आहे ती दोन व्यक्तींची पर्सनॅलिटी कधीच आपल्याला सिमिलर असलेली किंवा आयडेंटिकल असलेली आपल्याला दिसत नाही. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी अँड बाईंग बिहेवियर. पर्सनॅलिटी ऑफ अन इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स हिज बाईंग बिहेवियर. अ बायर परचेस अ प्रोडक्ट ॲज पर हिज पर्सनॅलिटी. Marketer have to supply a product which are suitable to the consumer of different personality features. This is appeal to the costly car, shoes, garment, cosmetics and so on. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सांगितलं की पर्सनॅलिटी अँड बाईंग बिहेवियर. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीचं काय पर्सनॅलिटी जे आहे त्या पर्सनॅलिटीचा इफेक्ट हा त्याच्या बाईंग बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काय पर्सनॅलिटी जी आहे ती त्याच्या बाईंग बिहेवियरवरती किंवा पर्चेसिंग डिसिजनवरती आपल्याला झालेली दिसून येते. कारण का तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे किंवा प्रत्येक बायर जो आहे तो त्याच्या पर्सनॅलिटीनुसार प्रोडक्ट हे परचेस करताना आपल्याला
दिसून येतात. त्यामुळे प्रत्येक मार्केटरला त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही पर्सनॅलिटी फीचर जे आहेत त्या पर्सनॅलिटी फीचरनुसार कन्झ्युमरला ठिकाणी सुटेबल प्रोडक्ट जे आहेत ते सप्लाय करणं गरजेचं असतं. म्हणजे ज्याप्रमाणे त्याकडे पर्सनॅलिटीमध्ये चेंज होत जातात त्यानुसार त्याकडे आपल्याला प्रोडक्ट जे आहेत ते प्रत्येक कस्टमरसाठी सुटेबल प्रोडक्ट हे आपल्याला सप्लाय करणं गरजेचं असतं. तर हे कोणत्या ठिकाणी अप्लाय होतं, तर डेली लाईफ जे काही प्रोडक्ट आपण यूज करत असतो त्यावेळेला पर्सनॅलिटी आणि बाईंग बिहेवियर हे रिलेट होत नसतं. तर ज्यावेळेला आपण एखादी कॉस्टली कार त्या ठिकाणी खरेदी करत असतो, शूज असतील किंवा गार्मेंट्स असतील किंवा कॉस्मेटिक आपण ज्यावेळेला खरेदी करत असतो त्यावेळेला त्याच्या बाईंग बिहेवियरवरती किंवा त्या डिसिजन मेकिंगवरती पर्सनॅलिटीचा मोठ्या प्रमाणात आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने पर्सनॅलिटी आणि बाईंग बिहेवियर यांच्यामध्ये देखील आपल्याला रिलेशन किंवा त्याचा एकमेकावर इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने वेगळे फीचर जे आहेत किंवा नेचर जे आहे हे या ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटीचे दिलेले आहेत.